विहाना 11 गावदेवी स्पोर्ट्स पिसे विरुद्ध जय हनुमान खांडवल बी। सन्मान्य हेमंतजी तरे साहेबांकडून शुभेच्छा। हेमंत कारवे अच्छा, आमच्या भाच्यांना शुभेच्छा आल्यात। ठीक आहे, हेमंतजी कारवे, आशिष कारवे, अभिजित कारवे, मनोज कारवे सर्वांकडून शुभेच्छा दोन्ही पण संघांना। विशेषतः चिराटपाड्याच्या मामांकडून पिसेला शुभेच्छा, नाराज नको व्हायला। माझ्यासोबत योगेश पाटील, वेलकम सर। हो, डिलाइट कट काय फडक्या केला तरी पाहू शकला, फक्त गॅप शोधला, चेंडू वेगाने झाला बॅकवर्ड पॉइंट तडव्यांच्या मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे। स्वप्न सुरुवात, गोड सुरुवात टीम पिसेकरांची आपण पाहतो सर। सुंदर सुंदर, अगदी चेंडूला अगदी अचूक तिथे वाचलं विजय पाटीलने, त्याचा अनुभव आहे। नेहमीच तो घाई न करणारा खेळाडू आहे, सिनियर क्रिकेटर आहे, आपल्या संघाला घेऊन चालतो, आपल्या जोडीदाराला घेऊन चालतो आणि त्याने मस्त स्टिअर केलं, बॅटचा फेस ओपन केला, चेंडूला दिशा दिली, बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू सीमा पार झाला। पहिल्या चेंडूमध्ये येतोय हा दर्जेदार चौकार विजय पाटीलच्या बॅटमधून। चांगली सुरुवात, यालाच म्हणतात की शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ। या फडक्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ताकदीचा त्याने वापर केला नाही, फक्त युक्तीचा वापर केला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने 4 धावा वसूल केल्या। दुसऱ्या फरीतील आपण सामना सध्या अनुभवतोय। निखिल जाधव पुन्हा एकदा, हो पुन्हा मात्र फुलर लेंथ होता, आता ऑन साला खेळायचं होतं, त्या फटका लवकर तिथे मात्र पिक केला सर। हो, खूपच अर्ली खेळले, अपेक्षा होती की फास्टर येणार अंगावरती आणि विजय पाटीलला तिथे एक चकमा दिला, चकवलं गोलंदाजाने। निखिल हा तरुण क्रिकेटर, परंतु त्याने सुद्धा मोठमोठ्या फलंदाजांना आतापर्यंत चांगलं चकवले त्याच्या कारकिर्दीमध्ये आणि तिथे सुद्धा बीट झालाय विजय पाटील। वापसी करण्याचा प्रयत्न करतोय, पुन्हा फुल टॉस, पुन्हा मात्र त्या ठिकाणी पाहतोय की शेवटच्या क्षणात मात्र बॅटचं तोंड उघडलंय। दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा मात्र पिछा करतायत, तो परत मात्र फलंदाजाकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची। आणि पॉवर प्ले मध्ये आय थिंक असं वाटतं की थोडीशी सावधगिरी सुद्धा मात्र विजय पाटील तिथे बाळगतोय। नाही, त्यांचं तंत्रच आहे नेहमी, पहिल्या 2 ओव्हर ते समजदारीने खेळतात, सोबत त्याला विनय सुद्धा शांत भूमिका घेत असतो। जेव्हा त्यांची नजर बसते, तिसरं षटक जेव्हा सुरू होते तेव्हा जर त्यांच्या विकेट हातात असतील तर मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे ती जोडी, आणि पहिली 2 षटकं सावधगिरीने खेळतात, त्याचं आपल्याला प्रत्यक्षित पाहायला मिळतंय मैदानामध्ये। परंतु हा 4 षटकाचा सामना आहे, मित्र म्हणतो की तुमच्याकडे 24 चेंडू आहेत, प्रत्येक चेंडूवरती तुम्ही अटॅक करणं गरजेचं आहे। आणि हा अटॅक जर का त्याच्या कानावरती आपला आवाज पोहोचला की काय, आणि मात्र त्या ठिकाणी चेंडूवरती उपट टाकले आणि फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांचा षटकार। मस्त पिकअप केलं, चेंडूची लेंथ ओळखली, चेंडू इतकाही वाईट नव्हता योगेश सर, पण तो त्या चेंडूचा समाचार घेतला, आपला पण आवाज त्याने ऐकला, पण तो ते वाट बघत होते, त्यांच्या चेंडू स्लॉटमध्ये येणं गरजेचं होतं आणि त्याने अगदी त्या चेंडूला प्लॉटमध्ये पाठवलं, वालसिंगच्या फॉरेस्टच्या प्लॉटमध्ये पाठवलं। 6 धावांसाठी उत्कृष्ट षटकार खेचला, 1 चौकार, 1 डॉट, 1 डबल, 1 सिंगल, अशी धावसंख्या पाहतो आपण 12वर। चांगल्या धाबा आता मात्र दिसतात आपल्याला धाफलक्यावरती, कारण पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि एकही विकेट्स मात्र या ठिकाणी आतापर्यंत पीसी संघाने गमावलेला नाहीये। एक त्यांची आपण मजबूत बाजू समजू शकतो, जमेची बाजू मजबूत इथे मात्र केली विजय पाटीलनं। पुन्हा फटका अभेद केला, आता मात्र या ठिकाणी जेल होण्याची शक्यता आहे, परंतु तिथे मात्र पहा असं वाटलं की गोलंदाज चेंडू खाली जाईल, परंतु कधी विकेट किपर आला तिथे मात्र दिसलं सुद्धा नाही, म्हणजे यालाच म्हणतात फाटा फर्स्टरवर निकला हिरो। येस, छुपा रुस्तमची भूमिका पार पाडली विकेट किपरने। आपल्याला सुद्धा कळलं ना की कोण कोणाला आवाज देतोय का, तिथे कॉल देतोय का की मी घेणार, मै लुंगा, माझा झेल, असं काहीच कळलं नाही, परंतु दोघे येत होते वेगाने, परंतु त्याच्यामध्ये घुसला विकेट किपर आणि त्यांनी संधीचं सोनं केलं, त्याने अगदी हिंमत दाखवली आणि कॉन्फिडन्सने हा झेल टिपला। पहिला धक्का लागला मित्रांनो विजय पाटीलच्या रूपामध्ये, ज्याने सर्व धावा उभ्या केल्या 12 आणि 12वरती पहिल्या विकेटचं पतन। हा हिरो नाही तर हा रोहित होता, त्या ठिकाणी हिरोची भूमिका मात्र त्या ठिकाणी त्याने निभावली। पहिली सफलता निखिल जाधवच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, परंतु विजय पाटीलला जो काम करायचं होतं तो काम त्याने चांगल्या पद्धतीने केले। 5 चेंडू त्याने फेस केले, 5 चेंडूमध्ये तब्बल 12 धावांचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज पियुष पाटील आलाय। पियुषने सुद्धा मात्र पाहतोय की कमी काळामध्ये त्यांनी येऊनच भरारी घेतली आणि पिसेगावमध्ये खेळाडू घडतायत आणि घडले सुद्धा पाहिजेत। जर तुम्हाला क्रिकेटची जी परंपरा आहे ती मात्र सुरू ठेवायची तर मात्र जे युवा खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा मात्र क्रिकेटचे धडे घेणं गरजेचं आहे। शिकाल तर टिकाल हे वाक्य आपण नेहमीच शाळेमध्ये ऐकायचो आणि ती आता मात्र या ठिकाणी म्हणण्याची वेळ आली। हो, चेंडूचा पाठलाग करतोय, स्लाइस करण्याचा प्रयत्न, परंतु एवढा बाहेर फेकला की त्या ठिकाणी पंचाला मात्र त्या ठिकाणी दोन्ही हात समांतर करण्याची वेळ आली। वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव खर्च करतोय गोलंदाज निखिल। चांगला उल्लेख केला आपण की शिकाल तर तुम्ही वाचाल किंवा
तुम्ही धडे गिरवला तर तुम्हाला पुढे जाता येणार आहे आणि तुमच्या पाठीमागे जर विजयदादा पाटील सारखं मोठं पाठबळ असेल तर तुम्हाला पुढे जायला कोणी रोखू शकत नाही. फक्त तुम्ही तुमची क्षमता दाखवली पाहिजे. इथे पुन्हा स्लाइस केली बॅट वेगाने आणि तिथे चेंडू जाते वेगाने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. 2 फिल्डरांना तिथे पाठीमागं टाकलं आणि विजय झाला चेंडूचा. पाहतो आपण अगदी प्रेक्षणीय चौकार. रिप्ले मध्ये पाहू शकाल. पहा पूर्णपणे वेट ट्रान्सपोर्ट केला होता, थोडंसं बॅकफुटला आणि पहा त्याच्यानंतर मात्र बॅटची त्या ठिकाणी मात्र फेस ओपन केली आणि अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून रेस सुद्धा तिथे लागली होती, परंतु त्या रेसमध्ये चेंडूचा विजय होताना पाहायला आपल्याला. आणि अशा रीतीने मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतो असताना पहा सुरुवात तर शांतमय झाली, परंतु षटकाचा अंत मात्र पाहतोय कुठेतरी कडवट पाहायला आपल्याला. कारण 17 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये निखिल जाधवनं खर्च केल्या. खूप छान पुस्तकी फटका लागवला पयश पाटील. आपण बघितलं की हा फॉली घेतलं, जसा आपण उल्लेख केला की बॅकफुटला गेला, वेट ट्रान्सफर केलं आणि बॅटचा चेहरा उघडून स्क्वेअर ड्राईव्हचा हा नजारा पेश केला होता. लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह होता, हवेमध्ये चेंडू काहीसा होता, परंतु त्या ठिकाणी 30 सर्कल आतमध्ये असल्यामुळे आणि पिओनचं षटक असल्यामुळे तिथे बरोबर फायदा उचलला पियुष पाटील या चौकाराने. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगल्या स्थितीत पाहतो आपण. विहाना 11 गावदई स्पोर्ट्स पीसे संघाची धावसंख्या आहे ती 17 बिनबाद, एक बाद माफ करा, विजय पाटील बाद. चला यानंतर दोन्ही टीमला मी विनंती करतो की आपण रेडी राहा. जानसपूर इताडे विपक्ष RD11 किरवली, कारण यानंतर तो सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चला थोडंसं वेळ कमी खर्च करा खांडवल बस संघ, कारण आज आपण भरपूर डिले आहोत मित्रांनो. कारण भारतीय वेळेनुसार आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2:15 वाजलेले आहेत आणि अजूनही पाहतो की आपल्याला एकूण 4 सामने कव्हर करायचे आहेत. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज राकेश आणि या मॅचमध्ये पहिल्यांदा आता मात्र विनय पाटील स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट मारा करणार आहे. हो इथं मात्र पाहू शकाल कॉन्फिडन्स लेवलचा फटका नाही, परंतु चेंडू वेगानं चालला अगदी बाकवर्ड स्क्वेअर लेगकडे. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली. सिंगलवरतीच मात्र दोघेही समाधानी राहिलेले आहेत. 18 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान अगदी इथे मिडल केलं विनय पाटीलने. बघितलं नेहमी तो फ्रंट फुटला जास्त खेळतो आणि बघा तो डील करून सुद्धा दाखवतो की त्याचा फ्लिक, त्याचा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाण्याजोगा असतो आणि म्हणून त्याला भरभरून शुभेच्छा येतात त्यांच्या मामांकडून. आम्ही सुद्धा मामात पण त्यांना भरभरून शुभेच्छा येतात. हेमंत कार्वे, आशिष कार्वे आणि अभिजित कार्वेकडून फ्रॉम चिराटपाडा. वेलकम सर्व मामा लोकांचं हार्दिक स्वागत तुमच्या भाच्यांसाठी. धावसंख्या 18. राकेश पुन्हा एकदा पुलर लेत होता. 5 जागेवरतीच फलंदाजाला पूर्णपणे ब्लॉक केलाय, कारण पायांची हालचाल नाही. फुटवर्क राहणं फार गरजेचं आहे. चेंडूपर्यंत तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे, परंतु तसा काही प्रयत्न पियुष पाटील केला नाहीये. आणि पहा राकेश आता मात्र त्या ठिकाणी थोडा का होईना परंतु फलंदाजाला शांत ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय. आधीच्या सामन्यात सुद्धा राकेशने चांगलं परफॉर्मन्स दिलं होतं. चांगलं कमबॅक करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्याला सुद्धा माहिती आहे काय महत्त्वाचा सामना आपल्याला अगदी सांभाळून खेळायचा आहे आणि जो आपण अभ्यास केला त्या अभ्यासाला इथे पूर्णपणे आपण त्याचा वापर केला पाहिजे. हो आता यष्टांच्या मधोमध कात्रीत पकडलाय, कारण पाहू शकतो फुल टच चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न त्याचा मात्र त्या ठिकाणी फसला गेला आणि पंच उमेश केडे सरांच्या नजरेतून तुम्ही कसे वाचाल? अगदी घारीप्रमाणे त्यांची नजर प्रत्येक स्पर्धेवरती असते आणि लगेच पहा त्यांचा बोट आकाशाकडे पाहायला मिळाला. आणि रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली परफेक्टली मिडल स्टँडवरती चेंडू जाऊन धडकत होता. दुसरा विकेटचा पत्र पाहतोय. पियुष पाटील इज गॉन. RD इज कमिंग. येस, रॉकस्टार रॉकी सर या आपलं हार्दिक स्वागत आहे. अगदी महागडं गॉगल त्याने परिधान केलंय. रेबॅनचं व्यक्ती सुद्धा महागडी आहे, प्राइसलेस आहे, अनमोल आहे व्यक्ती आमच्यासाठी सर्वांसाठी, या परिसरासाठी, भिवंडी तालुक्यासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी ज्यांचं कार्य मोठं आहे असं रॉकेशजी दिगाडकर माननीय उपसरपंच किरोळी इताडेचे जे चांगले क्रिकेटर आहेत त्यांचं स्वागत करूया आपण आपल्या व्यासपीठावरती. आणि विकेटचं पतन झालं, अगदी प्लम डिलिव्हरी होती आणि MCAचे पंच आहेत उमेशजीकडे ज्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांच्याकडून चुकांची अपेक्षा करूच नये. होऊ शकतात, मनुष्य आहेत शेवटी, परंतु त्या होणं कठीण असतं आणि त्यांना भरपूर त्यासाठीच मागणी आहे. या JP पॅनेलला मागणी आहे आणि JPने सुद्धा त्यांना पुण्यात समाविष्ट करून घेतलं. मधल्या काळामध्ये थोडेसे दूर गेले होते, परंतु पुण्यात JPने पाहिलं की उमेश केण्यांना फार मोठी पसंती आहे, तर आपण त्यांना आपल्या पॅनेलमध्ये घेतलेलं केव्हाही चांगलं असेल आणि त्यांचं चांगलं काम पाहतो आपण. ते जसं संध्याकाळ होईल लगे BPL मध्ये जातील उमेश केणे आणि सोबतीला आपले पाहतोय पानसरे सर सुद्धा आहेत आणि बाळा इकडे सर. सर्वांचं परफॉर्मन्स सुंदर आहे. जसं क्रिकेट सुरू आहे तसं पंचगिरी सुद्धा लाजबाब आहे. थँक्यू DJ तुम्हाला आम्ही संधी देऊ. चला नवीन फलंदाज आला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मानव मात्रे. हो पाहू शकाल ऑनसाईडला मात्र चेंडूला टर्न केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी सिंगल धाव मात्र जोडली गेली, परंतु जबरदस्त वापसीची आरमान खांडवल बस संघाची आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल निखिल जाधवनं 17 धावा खर्च जरूर केल्या, म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी पाहतो की
संघ मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पीसी संघ पराभूत होता, परंतु इथे वापसी करून दाखवली राकेशनं. हो नक्कीच, कारण परंतु आता विजय पाटील बाद झाले, परंतु विनय पाटील मैदानात आहे. तो कधी पण वापसी करेल आणि सुरुवात सुद्धा केली आहे. अपाशातून गोड आवाज आला, बॅट मधून गोड आवाज आला आणि पाहतो की तिथे मिड विकेटच्या वरून जात असताना खणखणीत झणझणीत सणसणीत दणदणीत षटकार प्रणयच्या बॅटमधून. विनय पाटीलचा बॉटरमॅन चांगला, तो मात्र त्याचा वापर करतोय. ज्याची उंची आपण पाहतो त्या उंचीचा मात्र तो योग्य रीतीने मात्र नेहमीच तो फायदा घेत असतो. आणि पहा त्याचे फटके पाहण्यासारखे असतात आणि त्यापैकी सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला. तो फुलटॉस बॉल कसा मिस करेल, परफेक्टली मिडल पाहायला मिळाला. हो इथे मात्र पहा अगदी ऑनसाईडला पुन्हा ड्राईव्ह केला, चेंडू चालला अगदी वाडिश लॉंग ऑनवरती. सिंगल धाव तिथे मात्र जोडली जाईल आणि अशा रीतीने पाहू शकाल 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. मित्रांनो, जी आपण स्पर्धा पाहतो त्यासाठी आम्हाला मोलाचं योगदान ज्यांच्याकडून आम्हाला देण्यात आले त्या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खास करून प्रथम क्रमांकासाठी ज्यांच्या वतीनं आम्हाला योगदान लाभलेलं आहे भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर यशवंत महादू सोर यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. द्वितीय क्रमांकासाठी आपण पारितोषिक पाहिलं तर होमसाई सागर प्रतिष्ठान वालशीन शिवशक्ती एंटरप्राइजेसचे पोपराटे संस्थापक अध्यक्ष संतोषजी काशीनाथ मोगरे यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राईज देणारे आम्हाला लाभलेले आहेत सन्माननीय माधवजी मारुती वाकडे साहेब, त्यांचे सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. चतुर्थ क्रमांक आपण देणार आहोत जॉय कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय सुनीलजी सावलाराम गोरे यांच्याकडून लाभलेले आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक 3 प्रवीणच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय आणि त्याने सुरुवात केली स्वेअर चेंडूने. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव. फ्रंट फुटला आला होता प्रणय पाटील बघितला आपण, परंतु चेंडूने अशी उसळी घेतली की बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाहीये. फ्रंट फुटला येऊन फक्त चेंडूला अगदी हवेत खेळायचं होतं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या झोनकडे आणि पाहिलं आपण तर तिथे चेंडू उचली जास्त घेतली आणि वाईट सुद्धा निघाला. अवंत धावनी धावसंख्या इथे फुलते. टीम पिसे संघाची पाहतो विहाना 11 स्पोर्ट्स पिसे 2 गडी बाद 27. विनय पाटील आता चांगल्या मूडमध्ये आहे, त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार सुद्धा पाहिला. मानव सुद्धा मात्र चांगली कामगिरी करू शकतोय. हो पावलांचा वापर केला आणि जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न योगेश्वर वेगाने चेंडूवरती झेप पावलाय. डायरेक्ट हिट तिथे लागलाय, परंतु आता पंच मात्र त्या ठिकाणी आहे. टीबी पंचांची मदत घेणार का नाही की फलंदाज तिथे सेफ पोहोचलाय. चला पहिले धावेसाठी आता मात्र या ठिकाणी डीआरएसची मागणी पंचांच्याकडून मात्र आता टीबी पंचांची मदत मागितलेली आहे. सर सॉफ्ट सिग्नल काय आहे, कारण हा सिग्नल फार महत्त्वाचा असतो. नॉट आउट आहे, परंतु आपण चेक करू. अगदी पुढे जाऊन हा फटका मात्र खेळला गेला होता, परंतु योगेश्वर पाटील पहा किती वेगानं चेंडूवरती त्याने झडप घेतली. चला बॅटर सेफ आहे. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. हो आता समोरच्या दिशेने अगदी गोलंदाज डोक्यावरून फ्लॅट. हो काय फटका केलाय, जाऊन धडकला सीमा रेषेवरती आणि विनयच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा सिक्सर. बॅट्समन विनय पाटीलने ती त्याची क्षमता आहे, उंचीचा पुरेपूर फायदा उचलतो आणि बॉटरमॅनचा चांगला फायदा करून चेंडूला कसं टटवायचं त्याचं उत्कृष्ट उदाहरण आपण पेश करताना पाहतोय. वेलकम मनोजी पाटील, स्पार्टन 11. षटकार आलाय, फुल टॉस टर्न केला ऑन साइडला, मिड विकेट तिथे चेंडूच्या खाली आणि मात्र रॉकेशने झेल टिपलाय. विनय पाटील हा मोठा शार्क मजा करायला लागलाय. बिग विकेट डाऊन. डीजे या फुलटॉस होता आणि त्याच्यावरती मात्र पाहतो की हवं तसा मात्र प्रॉपर कनेक्शन झाला नाही आणि
स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रमाणात झेल ते त्या ठिकाणी प्राप्त केला. न्यू बॅटर साहिल पाटील आलाय. तिसरा धक्का आय थिंक लागलाय पीसी संघाला. म्हणजे टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतले आणि आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये मानव मात्रच्या सोबतीला साहिल आलाय. धावसंख्या मात्र पाहतो की थोडीशी स्थिरावलेली आहे. 35 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही तिसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. म्हणजे इथून मात्र 50चा जो आकडा आहे तो मात्र डोळ्यासमोर असेल पीसी संघाच्या. हो नक्कीच. आणि तो फटका जो मारला जेव्हा विनय पाटील त्याचं एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. शॉर्ट आर्म जॅब्स होता त्या फटक्यामध्ये. आखूड मारा केला त्यांनी. फटक्याचा जो ब्लो होता तो बॅटचा फ्लो होता तो संपूर्णपणे करता आला नाहीये. फक्त त्याने मनगटी वापर केला, ताकदीचा वापर केला, परंतु प्रॉपरली एलिव्हेशन नसल्या कारणाने मिड विकेटला सुरेख झेल टिपला राकेशने. कोणती चुकी न करता धावसंख्या 35 असताना तगडा खेळाडू बाद केलाय आणि जो आवश्यक विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त केली अखेरीस जे हनुमान खांडवल बी संघाने धावसंख्या 35 असताना. चला, एक विनय पाटील माघारी परतला तर दुसरा पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय साहिल नाबाचा. तो मात्र या ठिकाणी आता पाटीलगिरी राखण्याचा प्रयत्न करणार का? थोडासा वेल घेतोय. पूर्णपणे पाहू शकाल हाताला माती वगैरे लावून तो आता रेडी झालेला आहे. सुरुवात कशी असेल त्याच्या या इनिंगची? मोठ्या फटक्याने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतः गोलंदाज तिकडे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्याच्या पुढे चेंडू लँडिंग झाला. जर विकेट किपरने सर प्रयत्न केला असता तर एक्झॅक्टली झेल होऊ शकला असता का? नक्कीच सर. ऍक्च्युली दोघांना संधी होती पण दोघांना एकमेकांना कॉलच दिला नाही. बॉलरने अपेक्षा केली की विकेट किपर वेगाने येतोय आणि विकेट किपरला अपेक्षा वाटली, त्याचा अनुमान होता की गोलंदाज समोर येतोय, मी माघारी घेतलेली बरी, असं झालं. त्याच्यामुळे तिसऱ्याचा लाभ झाला. चेंडू खाली अगदी निवांतपणे विसावला. धावसंख्या बघितली स्थिर आहे आपण 35 आहे आणि तिथे कॅप्टन आलाय साहिल ज्याने पहिला चेंडू इथे डॉट खेळला. षटक क्रमांक 3 सुरू आहे प्रवीणचं. आक्रमक पहिल्या चेंडूपासून मात्र तिथे पाहायला मिळाली. ओ आता मात्र पाहू शकाल एक्झॅक्टली बॉटम हँडचा प्रॉपर वापर केला. कॅच ऑफ द डे. वॉट कॅच बाय निखिल जाधव. काय झेल पकडला त्या ठिकाणी. एक्झॅक्टली वायडिश क्षेत्रामध्ये तो उभा होता आणि पहा एक्झॅक्टली आपल्या अगदी डाव्या बाजूला जात असताना तो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी कलेक्शन केला. रिप्ले मध्ये पाहू शकाल असं वाटते का झेल वारंवार पाहत राहावं आणि हे दृश्य पहा. कॅचेस विन द मॅचेस. ॲब्सोल्युटली राईट. काय निखिलनी तो झेल टिपला डाव्या बाजूला. डावी बाजू आपण नेहमी वीक समजत असतो. आपल्या शरीराची जी भाषा म्हणते डावी जी बाजू नॅचरली जर आपण विचार केला आणि डाव्या बाजूला अशा प्रकारे धावत जाऊन शेवटपर्यंत नजर ठेवून निखिलने अगदी ह्या खेळीला खिळखिली करून टाकली आहे या निखिलने आणि खिलवून ठेवले सर्वांच्या नजरा खिळून ठेवणारा झेल. कॅच ऑफ द टुडे, कॅच ऑफ द दिस मॅच आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट ऑल्सो या आपण नोंद करू शकतो या झेलची. म्हणून आपण उल्लेख करतो नेहमी की कॅच विन्स मॅचेस. तुम्ही असे अवघड झेल जर सोपे करून झेलले तर तुम्ही मोठमोठ्या संघांना पाणी पाजू शकता. आणि या कॅचने पहा अगदी आमच्या आवेश वाकडे यांना सुद्धा मात्र मंत्रमुग्ध केलंय निखिल जाधवने. त्या झेलसाठी त्यांच्याकडे 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. रक्कम किती मोठी आहे याला महत्व नाहीये परंतु बक्षीस हे बक्षीस असतं. आणि इथे मात्र पाहू शकाल त्या झेलसाठी तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज आपण देणार आहोत. आवेश वाकडे यांच्याकडून ते पारितोषिक आलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय प्रणय. 6व्या क्रमांकावरती तो पोहोचलाय. फुलटॉस आहे अगदी यष्टा डोक्यावर केल्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सूर्याची किरण आय थिंक योगेश्वरच्या डोल्यावरती पाहायला मिळाली आणि त्याचवेळी आपण पाहतोय की फलंदाज परवला तिथे पहिल्याच चेंडूवरती जीवनदार मिळालाय आणि 2 धावा कंप्लीट. म्हणून मित्रांनो 12व्या खेळाडू तुम्ही सनग्लास दिलाय पण तुम्ही सनग्लास का नाही धारण केलं हाही प्रश्न इथे आहे. तो आपलं मस्तपैकी गॉगल लावून बसला इथे आमच्या बाजूला. पण तो नेहमी काळजी घ्या, तुम्ही कॅप तुम्ही सनग्लासेस वापरले पाहिजे. दोन्ही काय तिथे डोळे त्याचे दिपले गेले हे आपल्याला मान्य आहे परंतु ह्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. नो एक्सक्यूज इन दिस गेम असं सुद्धा म्हटलं जातं. इथे म्हणूया आपण 3 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 12.33च्या वेगाने 37 वरती 4 गडी बाद. टीम विहार 11 गावदे स्पोर्ट्स पिसे. 3 षटकं समाप्त. शेवटचं षटक असेल सर. आपण बोलतोय काहीसा आपल्या व्यासपीठाकडे. हो निश्चितपणे काही सन्मान जे आहे ते सन्मान इथे मात्र संपन्न करूया. आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडे केरळची आणि आमचे 7 स्टार पैकी 1 स्टार राकेशजी दिगाडकर साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्याचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय आणि मी विलास मोगरे यांना विनंती करतोय की आपला शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करा. त्यांचा संघ सुद्धा आज चांगली कामगिरी करतोय. आरडी किरवली संघ त्याने पहिला सामना जरूर जिंकला आणि यानंतर तो संघ पुन्हा तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही पाहू शकाल राकेशजी दिगाडकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. गुप्तार माझी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद राकेशजी दिगाडकर. इथे रिव्हर्सचा फटका अगदी त्याचा पूर्णपणे कंट्रोल फुल त्याच्यावरती स्वतःवरती नियंत्रण ठेवता आला नाही परंतु कनेक्शन प्रॉपर होतं
आणि चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. तुम्ही ह्या आणि तुमचे आम्ही सतत आभार व्यक्त करतो. हा चेंडू खोदून काढणं भाग पडलं, अगदी फुलर लेंथ होता. डीपमधून फिल्डर येईपर्यंत तितक्याच वेगाने आवेगाने संयमाने आक्रमकतेने अग्रेसिव्ह पद्धतीने 2 धाव पूर्ण केल्या. ज्याने चौकार रिवर्स मारला तो 2 धाव पूर्ण करतोय. म्हणजे लाईफ लाईन क्रिकेटची सिंगल डबल होती सुद्धा इथं भर दिला जातोय आणि ते आवश्यक आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. पीसी टीम संघ ते करत असताना धाव संख्या 43. हो निश्चितपणे, कारण शेवटचे आता 4 चेंडू शिल्लक आहेत. योगेश्वरनं स्वतः जबाबदारी स्वीकारलेली आहे शेवटच्या षटकाची, परंतु त्याच्यावरती थोडंसं आक्रमण मात्र केलं जातो या फलंदाच्या वतीने. 6 धावा त्याने 2 चेंडूमध्ये आतापर्यंत खर्च केल्या. हो थोडंसं गतीमध्ये या परिवर्तन पाहतोय आणि फटका सुद्धा चांगला पाहायला बोलतोय, परंतु चेंडू सरळ त्याला मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सज्ज. सिंगल धावा तिथे मात्र प्राप्त केली गेली, परंतु चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतो पीसी संघाला, कारण 44 धावा इथे मात्र लागल्या गेल्या. म्हणजे इथून सुद्धा 50चा आकडा तुम्ही पार करू शकता, कारण 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत त्या डावातील. हो नक्कीच, कारण दोन्ही पण बलाढ्य संघ आहेत आणि हा स्कोर जो आपण पाहतोय फायटिंग स्कोर निर्माण झालाय हे मात्र तितकंच खरं. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. योगेश्वर षटक हाताळतोय. चांगला क्रिकेटर आहे. कमी पावलाचं रनअप आहे. तो फक्त रिलीज करताना फिंगरचा रोल करतो तिथे वेगाने. फिल्डर येत आहेत आणि जमिनीला अगदी चेंडू गुदगुदल्या करत गेला होता. ऑन साईडला पाहतो आपण की चांगला ड्राईव्ह करतात इथे. जसं चेंडू लूज मिळतो तसा मोठा समाचार घेतात बॅट्समन दोन्ही पण. चांगली इथे मानव आणि प्रणयची जोडी जमली पाहतो आपण, प्रणय आणि मानव. धावसंख्या इथे आतापर्यंत 45. फुलटॉस होता आणि त्याच्यावरती पहा तो चेंडू मात्र मिस केला. मानव मात्र स्वतःवरती फार नाराज दिसतो त्या ठिकाणी, कारण संधी होती की तुम्ही हा चेंडू डिपॉझिट करू शकले असते या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दरम्यान कमलेशजी मसने यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनापासून आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा बॉल. हो इथे सुद्धा मात्र चेंडूवरती फिंगर रोल केला आणि केअर काय वापसी पाहिली आपण योगेश्वरजी, कारण त्याचं स्वागत चौकोनाने केला होता आणि तदनंतर फक्त पुढील 5 चेंडूमध्ये त्याने धावा खर्च केला 4 आणि अशा ते पहिल्या डाबाचा खेळ झाला या ठिकाणी. संपन्न 8 धाबांचा त्याचा जो स्पेल राहिला आणि एकूण प्रथम बॅटिंग करत असताना पीसी संघाने इथे धावा उभारल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 45 आणि 46 धावांचं लक्ष असेल आता मात्र टीम जे हनुमान खानवल बस संघासमोर. तर आपण जाऊया लगेचच नाणेफेकीकडे. दोन्ही टीमला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. RD11 किरवली विपक्ष जानू स्पोर्ट इताडे. हो एकाच ग्रामपंचायतील दोनही गावं, एका बाजूला जगनशेठ पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला उपसरपंच राकेशजी देगाडकर यांचा संघ. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की सरपंच विरुद्ध उपसरपंच अशी लढत आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. परंतु क्रिकेटमध्ये आता मात्र या ठिकाणी कोण कोणाला कमी लेखणार नाहीये. दोघे आता संघर्ष करण्यासाठी इथे रेडी झालेले आहेत, कारण मंच क्रिकेटचा आहे, जंग क्रिकेटचे आहे. आणि आज रॉकी यांचा संघ सुद्धा मात्र चांगली कामगिरी करतोय. स्वर्गीय कुसुमबाई महादू सोर यांच्या स्मरणार्थ सध्या आपण टॉस बॉक्स पाहत आहोत आणि त्या टॉस बॉक्समध्ये आता मात्र नाणेफेकी होणार आहे. चला किरवली संघाचे कॅप्टन आलेले आहेत इताडे संघ. चला विलासजी मोगरे आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. प्रथमतः दोघांना मी कॉल दाखवतो. एका बाजूला पाहू शकाल आई गावदेवी स्पोर्ट वालचिना आहे, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी चषक 2025 आहे. चला इताडे संघ कॉल देतोय. आई गावदेवी चषकाची मागणी केलेली आहे, परंतु आलेला आहे स्पोर्ट, म्हणजे हा टॉस जिंकला. किरवली संघाने टॉस विनिंग संघटनेला शीतपेय आहे. नितीन शीतपेय आपण घेऊया. चेतन दलबी यांच्याकडून आपण आज शीतपेय देतो. एक चांगली संकल्पना आहे या स्पर्धेमध्ये. विलासजी मोगरे यांच्या शुभ हस्ते आपण चला किरवली संघाला आपण ही कोल्ड्रिंक्स देऊ, थम्स अप. चला दोघांशी आपण संवाद साधणार आहोत. टॉस जिंकल्याचा आनंद आहे की कोल्ड्रिंक्स मिळाली त्याचा जास्त आनंद आहे? टॉस जिंकल्याचा. पहिला तुम्ही ज्यावेळी सामना केला तो विजय तुम्ही प्राप्त केलात, असं तुला वाटते की आम्ही सामना जिंकला जरूर, परंतु एखादा क्षेत्र आहे की त्या ठिकाणी आमच्याकडून चुका घडलेल्या आहेत? नाही नाही
म्हणजे परफेक्टली तुमचा कार्यक्रम झालेला आहे पहिल्या सामन्यामध्ये. हो नक्की. मग आता इताडी संघ तुमच्या समोर आहे. दैवत वेलेकर संघामध्ये कॅप्टन आहेत, तर त्या संघासमोर प्रथमतः बॅटिंग करणार की फिल्डिंग, फिल्डिंग याचं कारण काय आहे? काय नाही, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. काही खेळाडू तुमच्या संघामध्ये या पहिल्या सामन्यामध्ये अनुपस्थित होते, ते खेळाडू आता मात्र आलेले आहेत का नाही? नाही, सेम आहे मग जास्त कोणाकडून तुला अपेक्षा आहेत? सगळ्यांकडून. मग आजचा दिवस आणि स्पर्धा तुमच्यासाठी किती खास आहे? खूप छान. मग शेवटच्या क्षणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? हो नक्कीच. चला, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दैवत, तुमचे खेळाडू सुद्धा मात्र अनुपस्थित होते, परंतु आता छोटी मोठी लढाई नाही, आता मात्र इथे पाहतो की मोठी लढाई आता तुमच्या समोर आहे. किरोली संघ अगेन्स्ट आहे, त्या संघासमोर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धाबांचं लक्ष सेफ्टी असेल तुमची गोलंदाजी पाहिल्यानंतर? 40+. पहा, पहिल्यांदा आपल्या असोसिएशन अंतर्गत 5-5 षटकांचे सामने खेळवले जात आहेत आपल्या वालचंद संघाच्या वतीनं या स्पर्धेमध्ये. आयोजकांबद्दल काय सांगशील आणि या नियोजनाबद्दल काय सांगशील? नियोजन खूप चांगला केलं आहे आणि यंदा नवीन विकेट आहे आणि खूपच चांगला असा ग्राउंड आपल्याला प्राप्त करून दिला आणि खूप चांगलं आयोजन केलं त्यांनी. दैवत, पहा, या खेळपट्टीवरती तुम्ही बॅटिंग पण केली आणि गोलंदाजी पण केली, परंतु तुझं मत काय की खेळपट्टी कोणासाठी जास्त फायदेशीर आहे? दोघांसाठी चांगली आहे आणि विकेट फास्ट आहे. तर पुढे वाटचाल करायची असेल तर या ठिकाणी संघामध्ये काय तुमच्या प्लॅनिंग असतील, काय रणनीती असतील आणि काय ॲज अ बॅटिंगमध्ये क्रमांकामध्ये काय आम्हाला चेंजेस पाहायला मिळेल? क्रमांकामध्ये चेंजेस तर नक्कीच मिळणार, कारण की सध्या आमच्या टीमचा खूप बॅट पॅच चालू आहे, कारण की अक्षरसुद्धा हातावरती बॉल लागला, त्याचा पूर्ण बोट डॅमेज झाला आहे, तो सुद्धा बाहेर आहे. पहा, दैवत जसा मैदानाच्या आतमध्ये उतरतो त्याच्याकडून फार अपेक्षा असतात. आम्ही नेहमी सांगतो दया काना बाकी आहे, परंतु या मॅचमध्ये दया जो पूर्वी आम्ही पाहायचो त्या अनुषंगाने त्या रूपानं आम्हाला पाहायला मिळेल. प्रयत्न करेन. चला, त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समध्ये अशी बातमी आलेली आहे की RD11 किरोली संघाला नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मनोज कारबे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद दादा, खूप छान आपण मनोगत घेतलं. योगेश पाटील सर कडक, एकदम अगदी बडक इंटरव्ह्यू घेण्यामध्ये माहीर असलेले, आणि ज्या कॉमेंटेटरने भौगोलिक काय प्रश्न विचारले पिचबद्दल, ग्राउंडबद्दल, त्याचे अचूक उत्तरं दिली दोन्ही कॅप्टनने, आणि आपण नक्कीच ते ऐकलं सुद्धा. आणि असं इंटरव्ह्यू घेणारे आम्हाला लाभलेत गुरुतुल्य समालोचक योगेश पाटील. या आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. जाऊया आपण मैदानामध्ये. आता धावांचा पाठलाग सुरू होतोय. 46 टू विन. टर्न केला चेंडू. योगेश्वरने पहिल्या चेंडूला वाचलं, पाहिलं, नजर अगदी ठेवली चेंडूकडे, आणि कुठल्या पद्धतीने धोका न घेता अगदी समतोल पद्धतीने, मानसिकतेने, पॉझिटिव्हने, सकारात्मक पद्धतीने मिडल करून एक धाव इथे अर्जित केली आपल्या संघासाठी. जय हनुमान खांडवल ब संघ धावांचा पाठलाग इथे करतोय, सुरू केलाय. आणि पुढचा सामना रॉकीची दिगाड या टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतला. धाडशी निर्णय म्हणू शकतो, कारण आजच्या दिवसामध्ये बऱ्याचशा कॅप्टन्सने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि चेस करणं अवघड झालंय, परंतु त्या अवघड गोष्टीला चॅलेंज केलंय RD या टीमने. इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा मैदानामध्ये पाहतो आपण. धावसंख्या वाईडनी फुलते 2 वरती. लक्ष 46 धावांचं. 24 चेंडूमध्ये 46 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 11 ते 12 धावा करणं अनिवार्य आहे टीम जय हनुमान खांडवल बला. वेलकम योगी सर इन द कॉमेंट्री बॉक्स. तिसरा चेंडू मार्गस्थ. हा फुल लेंथ होता, त्याला हाय बॅक ड्राईव्ह केलं, मिड ऑफ कव्हर करतोय. डायरेक्ट फेकी केली होती तिथे, नेम हुकलं, पण तिथे काय झालं, बॅकअप नीटचं नव्हतं, दूरवरचं बॅकअप, त्या कारणाने एकाचं रूपांतर 2 मध्ये झालं. अशा प्रकारे तुम्ही जर धावांचं खैरात केली, बहाल केल्या, तर तुम्ही ज्या 50 धावा उभ्या केल्या त्या अगदी सहज पद्धतीने पूर्ण करू शकेल जय हनुमान खांडवल ब संघ. बरोबर योगी सर? निश्चितपणे, कारण या संघाकडे त्या प्रकारची ॲबिलिटी आहे. जर तुम्ही एखाद्या टीमला, एखाद्या संघाला जर मात्र शिरकाव करण्याची जर थोडी तरी जागा दिली, तर मात्र कदाचित तुमच्या टीमला तो महागात सुद्धा पडू शकतो. आणि त्या अनुषंगाने मात्र इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक ओव्हरथ्रोच्या रूपाने मात्र धाव पिसे सकडा मात्र खर्च केली. ओ कडक शॉट, मिड ऑफच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनचा फिल्डर जोपर्यंत साहिल पाटील चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी 2 धावा घेण्याची संधी मात्र तिथे मिळाली. पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे का सर, परंतु सध्या आपण पाहतो की अजूनही एकही मोठा फटका आला नाही. म्हणजे याच्यावर दिसतो की गोलंदाजी मयूर पाटील जे आतापर्यंत कंट्रोलफुल झालेले आहे. हो नक्कीच, अगदी अभ्यासपूर्ण बॉलिंग करतात, परंतु एका बाजूला दुसऱ्या बाजूला पाहू शकता आपण की खांडवलचे बॅट्समन अगदी सावध पद्धतीने, सावध भूमिका घेऊन खेळतायत, हारागिरी करत नाहीयेत. फ्लाईट दिली आहे इथे. हा स्वीपचा प्रयत्न केला, आडव्या बॅटचा प्रॉपरली वापर केला, परंतु नीटचं टायमिंग होऊ शकला आणि तिथे वेगाने फिल्डर येतोय विनय पाटील.
त्या दरम्यान एक सिंगल निखिलच्या खात्यामध्ये संघाच्या खात्यामध्ये भर पाहतोय आपण. खांडवल बी संघाची धावसंख्या बिनबाद 7 वरती, ज्यांच्यासमोर लक्ष आहे जिंकण्यासाठी हा सामना 46चं लक्ष आहे. हो, लक्ष आता मात्र पाहतो की थोडंसं मोठं जरूर दिसतंय, परंतु या ठिकाणी जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र आहे. ते प्रत्येक चेंडूवरती धाबा येत आहेत, हे सुद्धा मात्र तेवढंच खरं आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पहिल्या मॅचमध्ये योगेश्वरच्या बॅटमधून आपण पाहिल्या तब्बल 40 धाबा. त्यामध्ये अजून काही बढोतरी होणार का? फटका हवेत केला, लॉंग ऑनवरती शस्त्रशक साहिल पाटील आलाय. हा साहिल पाटील वन ऑफ द बेस्ट कॅचर आहे आणि त्याने मात्र ही झेल तिथे मात्र पकडली, कारण त्याला माहिती होतं सूर्याची किरण काय, सूर्याचा गोला जरी माझ्या डोळ्यावरती आला तरी हा योगेश्वरचा मी झेल सोडणार नाहीये आणि त्या अनुषंगाने त्याने झेल तो पकडलाय. हो, चांगला उल्लेख केला. आणि त्याच योगेश्वरने आधीच्या इनिंगमध्ये चेंडू डोळ्यासमोर आल्यानंतर त्याला सूर्याचा गोळा नाही आगीचा गोळा वाटला होता, परंतु त्याला आता उत्तर दिले साहिल पाटीलने की मी कुठल्या पण अगदी दडपणा न झुगारता, मी कुठल्याही बाधेला न झुगारता मी झेल टिपणारच, माझी नजर तीक्ष्ण आहे, आम्ही डोळ्यांचा सुद्धा एक्सरसाइज करतो आणि आमच्या डोळ्यांमध्ये ती ताकद आहे. त्या ताकदीने झेल टिपला आणि ताकदवर खेळाडू बाद झाला तो योगेश्वर नावाचा. परत तो नाराज होऊन वारंवार तो मागे म्हणून पाहतोय की हे काय झालं प्रभू, हे हरिनाम, माझा विकेट कसा काय गेला, कारण तुम्ही जो मोठा फटका मारलेला त्याचा मोठा झेल टिपला. साहिल पाटीलने फलंदाजाला बाद केलं. एक धक्का लागलाय योगेश्वरच्या रूपामध्ये, ज्याने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 40 धावांची खेळी साकार केली होती आणि मात्र मोठा अडसर दूर केलाय या ठिकाणी म्हणू शकतो आपण व्हियाना स्पिसे संघाने. याला तर क्रिकेट म्हणतात. क्रिकेटमध्ये अनिश्चितने भरला खेळ का म्हणतो आपण, कारण क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये आणि वेल बदलायला सुद्धा मात्र या ठिकाणी वेल लागत नाहीये. एक्झॅक्टली मात्र पाहू शकाल मोठा फटका जरूर केला, परंतु कुठेतरी या चौकार षटकाराच्या शोधात होता योगेश्वर पाटील आणि मित्र म्हणेन की मयूर पाटील एक झालं भिडलं होतं त्याच्या विरोधात. थोडासा कमी गतीने चेंडू टाकला, त्याच्यामुळेच पाहतो की चेंडूवरती बॅटवरती चेंडू मात्र परफेक्टली मात्र आला नाहीये. हो पहा इथे लेट कट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील कॉर्ड बँडसाठी आणि यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. पहा तुम्हाला जर खेळाडू वृत्ती रोहितची आवडली असेल तर टाळ्या असू द्या. पहा पंचांच्या निर्णयाकडे तरी कुठल्या प्रकारचं लक्ष वेधलं नाही, कारण त्याला माहित होतं की बॅटची कडा आहे आणि पहा तो लगेचच मात्र मैदान सोडून चालला दगावच्या दिशेने. दुसरा धक्का लागला टीम जय हनुमान खांडवल ब संघाला. चांगलं स्पोर्ट्समनशिप दाखवलं. मी तर म्हणतो की जेव्हा अपील केली तेव्हा बाळा इकारे सरांनी लगेच टोपी काढली होती की षटक संपलं म्हणून, परंतु त्या दरम्यान अगदी पंचांकडे न बघता फलंदाज निघाला. याला म्हणतात स्पोर्ट्समनशिप आणि याला म्हणतात दूध का दूध पाणी का पाणी, कारण आपल्याला पब्लिक बघत असते, हे दुनिया सब जानती है, पब्लिक सब जानती है, हे बरोबर माहिती आहे बॅट्समनला आणि त्याने परतीचा रस्ता बघितला. रोहित परतला अगदी डगआउटमध्ये. आता निखिलच्या सोबतीला इन ॲट 4 येतोय नवीन फलंदाज राकेश आणि पहिलं षटक समाप्त झालं. मित्रांनो धावसंख्या बघा आपण पाहतोय खांडवल बी संघाची 2 गडी बाद 7 वर, अजून 39 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी. आता मात्र योगी सर हा सामना कडक बनलाय, भडक बनलाय आणि आता मोठे भडक कडक फटके आता जमवण्याची वेळ आली आहे. वेलकम सोनू सर. जय श्रीराम. हा शब्द हा वक्तव्य पाहिला तर दोघांमध्ये तुमचा चांगला मॅच होतोय. यस, आता लक्ष मात्र थोडंसं दूर चाललंय, कारण पहिल्या षटकामध्ये पाहतोय की मयूर पाटीलनं जबरदस्त मात्र तिथे स्पेल हाताळला. 7 धावा फक्त त्याने खर्च केला, 2 विकेट्स महत्वपूर्ण प्राप्त केल्या आणि इथे अजून एक विकेट्स येणार का की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणार. ओहो, एकाने सोडली दुसऱ्याने पकडली, यालाच म्हणतात परफेक्ट कार्यक्रम. रिलीज झाला आणि फलंदाज निखिल जाधव बॅक टू द डगआउट. दीपेश मैदानात संकटात सापडलाय. पूर्णपणे पाहतो की या ठिकाणी आता दबावच्या स्थितीमध्ये संघ आपल्याला जे हनुमान खांडवल बस संघ पाहायला मिळतो, परंतु इथे पियुषच्या वतीने मात्र पाहू शकाल एक स्वेअर चेंडू आलाय व्हाईटच्या स्वरूपात. कुठेतरी पाहू शकाल
जी धावसंख्या मात्र थोडीफार तिथे मात्र स्थिर होती ती आता मात्र एका धावने आता मात्र पुढे वाटचाल करेल 8 या आकड्यावरती जाऊन स्थिरावलेले आहे. हो फटका हवेत जरूर केला परंतु कॉन्फिडन्स लेवलचा स्ट्रोक पाहतोय. चेंडू त्याला लॉंग ऑफ कडे स्वतः कॅप्टन सिद्धेश पाटील मात्र ते चेंडूवरती वेगाने झडप त्याने घेतली आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाकडे फक्त संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. हो चांगला अगदी क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह होता तो बॅट्समन कडून, परंतु तिथे गॅप भेदू शकले नाहीत आणि सिंगल मिळाली. गोलंदाज इथे सुद्धा अगदी अचूक बॉलिंग करते. पियुष नावाचा ज्युनियर पियुष आहे तो, ज्याचा आता सामना करेल राकेश. ड्राईव्ह पुन्हा त्याच दिशेने पाहतोय आपण ऑन द कार्पेट मिड ऑफ वेगाने आणि काय फेकी आहे, काय जबरदस्त तत्परता तिथे दाखवतात. अगदी वाखाणण्याजोगी कामगिरी होत असताना आता मात्र सामन्यामध्ये शिरकाव केलाय आणि दबाव टाकतोय पीसी संघ. खांडवल संघाच्या समोर पाहतो आपण आणि तसं चित्र पाहायला मिळतंय. कारण 3 संकट आली, आता संकटामधून कसे बाहेर पडेल ते प्रश्न पडलाय. पण तो आतापर्यंत आपण जर विवरण बघितलं योगी सर, पीसी संघ इथे फ्रंटफुटला आलाय. हो याचं कारण की 3 विकेट जे पडले गेले ते महत्त्वपूर्ण विकेट्स होते. त्याच्यामध्ये योगेश्वरला आपण पाहिलं, निखिलला पाहिलं, रोहितला पाहिलं आणि आता जबाबदारी आली मिडल ऑर्डरवरती. हो पाहू शकाल थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा परंतु चेंडू ऑफस्टीच्या खूपच बाहेरून गेला आणि त्यामुळे पाहतो की पंचांचा मात्र वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक एक्स्ट्रा धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. धाबा आता बॅटने येत आहेत की एक्स्ट्रा स्वरूपात येतात हे महत्त्वपूर्ण नाही आहे. धाबा येणं आता गरजेचं झालेलं आहे खांडवल संघासाठी. ओ पहा स्वतःला मात्र तिथे वाचवलं असं मात्र आपण म्हणू शकतो. फक्त ड्राईव्ह केला आणि पहा कवरला मात्र आय थिंक एक्स्ट्रा कव्हरला तिथे मात्र चूक घडले गेले. एकाच रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना जर तुम्ही इथून सुद्धा मात्र स्ट्राईक रोटेट जर ठेवली प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल जर धाबा जर तुम्ही घेत राहिले तर हा सामना अगदी क्लोज जाऊ शकतोय. आणि क्लोज तुम्ही जर हा सामना घेऊन गेले तर मात्र स्लॉक ओव्हरमध्ये तुम्ही अटॅक करून हा सामना जिंकू शकता. आणि हाच परिस्थिती सुरू आहे राकेश आणि दीपेशच्या वतीनं. बरोबर, चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला फटक्याचा सजवणं गरजेचं झालंय. खराब चेंडूचा तुम्ही असा समाचार घेतला पाहिजे आणि घेतला, फेकलाय स्क्वेअरच्या वरून खणखणीत विजयाचा संकटात फुकणारा ठोकला षटकार. बॅट्समन दीपेश ऑन फायर. 12 महीने में 12 तरीके से चर्चा सुरू होती की जर तुम्ही प्रत्येक चेंडूवरती जर धावा घेत राहिले तर तुम्हाला अधूनमधून असे चेंडू मिळतीलच आणि त्या चेंडूवरती तुम्ही असा प्रमाणे अटॅक सुद्धा करू शकता. आणि तो स्ट्रोक दीपेशच्या वतीने आपण पाहतोय. आणि जरूर या षटकारानंतर एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली ती म्हणजे खेळाडू पक्षामध्ये, कारण ज्या फटक्याची नित्यानंत गरज होती आणि तो अखेर ऐनवेळी तो स्ट्रोक तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. या षटकारासाठी सकाळी धावसंख्या पाहू शकाल 19 धावा 10 फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. पण आता विजयाचा आपण जर विचार केला तर इथून अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 13 चेंडूमध्ये आता विजयासाठी पाहू शकाल 27 धाब्यांची गरज. अजूनही सामना जास्त दूर नाहीये. सेम टू सेम 50-50. हो नक्कीच मॅच बनवू शकते आणि मॅच बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे योगी सर. दीपेशने तो तडाखा दिला आणि तो आत्मविश्वास दाखवला त्याने की तो सुद्धा क्षमता ठेवतो या सामन्याला फिरवण्याची आणि तो टर्न करेल सामना. कारण हा शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील पियुष ज्युनियर जो षटक हाताळतोय आणि पुन्हा सामना करेल दीपेश. रिव्हर्सचा पवित्रा घेण्याची गरज होती का? अरे बेटा सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी क्यों कर रहा है मेरे भाई. आणि या ठिकाणी आता पंच दोघं एकमेकांशी वार्तालाप करतील. सॉफ्ट डिसमिसल त्याने दिला आहे. असं वाटलं तुमची ऍक्शन बाळा सर की अगदी सम्राट टाकते. हरकत नाहीये. तुम्ही ज्या वेगाने तिकडे चालले होते पंचांकडे असं वाटलं की तुम्ही तिथे डिस्कस साठी चाललेत, परंतु षटक संपल्याचा इशारा त्यांचा आहे. त्यांचे इशारों में इशारा काफी आहे. बाळा सर खूप छान पंचगिरी तुमची. धावसंख्या 19. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या पिछे संघ. जास्त वेळ आपण घेऊ नका. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 27 ची गरज आपण पाहतोय. परंतु जो शेवटचा चेंडू जिथे मात्र दीपेशने जो फटका केला होता रिव्हर्स फटका, कारण त्या फटक्याची मात्र तिथे त्यांना गरज होती का? कारण तुम्ही सरळ बॅटने चांगले फटके खेळता, कारण त्या अगोदर आपण एक चांगला षटकार पाहिला आणि तो चेंडू सुद्धा जर तुम्ही जर ऑन साईडला जर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर टायमिंग बेटर तिथे होऊ शकलं. तर तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. पहा प्रेक्षकांना काय हवं आहे ते लगेच आमचे शंकरजी गुलवे मात्र लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यालाच म्हणता या ठिकाणी जबरदस्त कामगिरी.
आणि योगी सर तो चेंडू चांगलाच होता. जर तुम्ही सरळ फॅटने खेळू शकला असता तर तो चेंडू नक्की तो लॉप करता आला असता. अगदी हाफ वॉले मिळाला होता. परंतु म्हणतात ना की कधी कधी विनाशकाले विपरीत बुद्धी, त्या चेंडूमध्ये चौकार षटकार जर आला असता मे बी तर तुमचा अर्धा पल्ला इथे लक्ष तुम्हाला गाठता आलं असतं आणि आता तुम्हाला अर्धच शिल्लक होतं. तुमचं हाफ डन झालं असं. परंतु त्या ठिकाणी तुम्ही अगदी तो चेंडू गमावला आणि तुम्ही बर्डन घेतलं, लोड घेतला तुमच्यावरती. कारण आता लोड वाढलाय. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी इथे पाहतो आपण 27 धावांची गरज आहे, जो आता चित्र वेगळा असू शकला असता. नवीन गोलंदाज आविष्कार आलाय. ओहो, चांगला चेंडू पाहू शकाल. मिस्टर अमय पाटील जे पिशाचे आहेत त्यांच्याकडून आविष्कारला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद अमय पाटील. आपण सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. परंतु इथे सुरुवात पहा, जबरदस्त चेंडू केली लेगबाच्या स्वरूपात. एकदा मात्र तिथे खर्च केली आणि आता मात्र 11 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 26 धावांची गरज. आजच्या दिवसातील पहिला असा जो सामना आपण पाहतो की सध्या तरी आपण पाहतो की नेट फाईट सुरू आहे. हो नक्कीच, चेसिंगचा हा एक आपण इन्स्पिरेशन बघितलं. हा पहिलाच सामना असा पाहायला मिळतो की आपल्याला ही चेसिंग अगदी करण्याचा मानस दिसतोय मैदानामध्ये. जसं आता किरवीच्या कॅप्टनने सुद्धा निर्णय घेतला की फिल्डिंग करण्यामध्ये त्यांना सुद्धा चेसिंग करायची इच्छा आहे. कारण आपण आधीचे सामने बघितले की जवळपास ते एकतर्फी होत होते. तर या सामन्यामध्ये जीव आणि पूर्णपणे जान टाकले खांडवलच्या बॅट्समनने आणि तो प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून पहिला सामना असा ठरू शकतो की चेस करून जिंकला. आणि तो प्रयत्न केला पाहिजे, केला प्रयत्न, परंतु विस्तारित स्ट्रोक आहे. फुल टॉस होता, त्याच्यात फुल टॉस वसूल करू शकला नाहीये आणि बॅट्समन ज्याने अशा उंचावल्या होत्या, ज्याने षटका ठोकला होता, तो दीपेश बाद झाला. कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये धक्का क्रमांक 4 लागतोय खांडवल बी टीमला. विकेट्स जरूर गोलंदाजाला मात्र इथे प्राप्त झाले. परंतु मित्र म्हणेन की हा चेंडू विकेट टेकर नव्हता. हा चेंडू मित्र म्हणेन की त्या ठिकाणी फलंदाजांसाठी एक मेजवानी होती की तुम्ही या चेंडूवरती मोठा फटका खेळून या मॅचमध्ये वापसी करण्यासाठी तो मात्र चेंडूच्या हाताने केली होती. परंतु हा भाग जरतरचा राहिला. जरतरला मात्र बोलीच अर्थ नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि त्याचवेळी पाहतो की जसा फलंदाज दीपेश बाद झाला, नवीन फलंदाज वेदांत आला 6व्या क्रमांकावरती. रॅकेटच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल 10 चेंडूचा केला अजून शिल्लक. अगदी गोलंदाजाच्या अगदी डोक्यावर केल्याचा माणूस होता. चेंडूचा अगदी लॉंग ऑफ कडे सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली जाणार आहे. परंतु इथे सामन्यामध्ये रस जरूर निर्माण झाला होता, परंतु तो रस आता मात्र कमी झाला आहे आविष्कारच्या येण्यानं. हो नक्कीच, तर फुल टॉस अगदी तुम्हाला परवणीच आली होती. परंतु अशा वेळेला कधी कधी काय असतं की आपण आपली मानसिकता ठेवत असतो की आपल्याला अमुक अमुक फटका मारायचा आहे, त्यानुसार चेंडू आपल्याला अपेक्षित मिळत नाही. परंतु कधी कधी योगी सर असं असतं की खराब चेंडूमध्ये सुद्धा विकेट प्राप्त होत असते आणि चांगल्या चेंडूमध्ये सुद्धा चांगला फटका सजवता येतो. हेच क्रिकेटचं ब्रीदवाक्य आहे. म्हणून तुम्ही खेळताना नेहमी पण चेंडूला वाजता आलं पाहिजे, चेंडूच्या मेरिटनुसार फटका मारता आला पाहिजे. तुमची मानसिकता तशी पाहिजे की जसा चेंडू येईल तसा मला फटका सजवायचा आहे. तुमची मानसिकता तुमच्याकडे असेल तर तुम्ही चहू बाजूने फटकेबाजी करू शकता आणि तुमच्या धावाला आकार देऊ शकता. इथे धावा वाढतायत हळूहळू गतीने. 22 धावसंख्या आहे आणि अजून जिंकण्यासाठी पाहतो आपण इथे 24 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 8. पूर्णपणे तर जबाबदारी राखेच्या खांद्यावरती इथून वाढलेली आहे. 8 चेंडूमध्ये 24 धावा. किमान तुम्हाला 4 षटकार इथे मारावं लागतील. पाहू शकाल फुलर लेंथ होता, ऑनसेला पुन्हा टर्न केला, सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. धुरीचा प्रयत्न होतो, गोलंदाजी एंडकडे फेकी जरूर झाली, परंतु गोलंदाजाला मात्र चेंडू तो कलेक्शन करता आला नाहीये. आणि त्याचवेळी पाहतो की 2 धावा तिथे पूर्ण करण्यामध्ये फलंदाजाला मात्र यश मिळालं. या चेंडूमध्ये योगी सर मी अपेक्षा करतो की चौकार किंवा षटकार आला पाहिजे, म्हणजे ही रंगत अगदी शेवटच्या षटकापर्यंत एक वेगळी पाहायला मिळेल. कारण आता 22 धावांची गरज आहे 60 चेंडूमध्ये. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांचा विचार करता. व निश्चितपणे मोठा फटका आला तर मात्र खांडवल संघाचे होप्स वाढले जाणार. आणि या चेंडूवरती मोठा फटका जर आला नाही तर मात्र बॅटरवरती आपल्याला प्रेशर अजूनही मात्र तिथे वाढताना पाहायला मिळू शकेल. फटका तर आला, लिडिंग एच काही का असू द्या, चेंडू मध्ये पाहतो या ठिकाणी वेग होता आणि मात्र शेवटच्या चेंडूवरती 4 धावा तिथे मात्र प्राप्त झाल्या. आणि आता मात्र सामना चाललाय शेवटच्या ओव्हर पर्यंत. 6 चेंडूमध्ये विजयासाठी आता इथून 18 धावींची गरज. नक्कीच मॅच ऑन झाली आहे. आपण जो विश्लेषण केलं, जो अनुमान दाखवला आणि जो आपल्या अपेक्षा होती
ती दोघांसाठी होती की हा चेंडू फार महत्त्वाचा, आणि तसंच काय घडलं. आणि काहीतरी सामना सांगू इच्छितो सर्व प्रेक्षकांना की मॅच अजून संपली नाहीये, कारण आम्ही अजून जिंकलो नाहीये असे दोन्ही पण संघ सांगतात मैदानामध्ये. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झाले, कारण 6 चेंडूमध्ये 18 होऊ शकतात, 6 मध्ये 24 झालेले आहेत, 6 मध्ये 30 झालेले आहेत, 6 मध्ये 40 झालेले आहेत. मग 18 का होणार नाहीये हे मनाशी तुम्ही ध्येय बाळगलं पाहिजे. तुम्ही मनाने जिंकलं पाहिजे की मला या 18 धावा करायच्याच आहेत आणि मी करणारच. तो तुम्ही पैकी जिद्द केली पाहिजे, आणि त्या जिद्दीने तुम्ही खेळलात तर तुम्ही नक्कीच या सामन्यासाठी हिरो बनाल, आणि तुम्हाला खांडवलकर नक्की डोक्यावरती घेतील, आणि तो प्रयत्न तर केला पाहिजे. आता ही नामी संधी चालून आली आहे अंधार पसल्यानंतर हिरा बनण्याची, कारण अंधारामध्ये चमकतो तो खरा हिरा असतो मित्रांनो, पण तो उजेडामध्ये चमकतो तो काचेचा तुकडा असतो. या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला की हिरा आता कोण बनेल, हिरो कोण बनेल. एका बाजूला राकेश आहे, दुसऱ्या बाजूला वेदांत आहे, आणि बॉलिंग आता सुपूर्द केली ती विनय पाटीलकडे, जो तगडा खेळाडू आहे, ज्याच्याकडे अनुभव चांगला आहे, उंचीचा फायदा घेऊ शकतो. परंतु इथे आता सामना पुन्हा बनलाय योगी सर. निश्चितपणे बनवावंच लागेल, कारण दोघेही संघ आपण पाहतो की या ठिकाणी हार मानण्यास तयार नाहीत, कारण दोघांना मात्र हा सामना जिंकायचा आहे. आणि त्याच हेतून मात्र सध्या आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. हा बॅटर खूप चांगला लागणार आहे, कारण स्ट्रायकिंगला असेल आता मात्र राकेश, आणि गोलंदाज पाहू शकेल विनय पाटील आता मात्र सज्ज होतोय. तो 6 चेंडूमध्ये इथून 18 धावा वाचवण्याचा प्रयत्न करणार का, की त्याच्या विरोधात इथे 18 धावा येणार. पहिला चेंडू पाहू शकाल, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी मात्र तिथे लाऊड अपील पाहिली, परंतु फक्त त्याच्यामध्ये आपल्याला एक औपचारिकता पाहायला मिळाली, आणि पाहू शकाल लेगबाच्या स्वरूपामध्ये मात्र त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव पूर्ण केली. हो नक्कीच, आणि उंचीचा फायदा घेऊन त्याने रिलीज करताना अगदी हार्म ॲक्शनने चेंडूला रिलीज केलं, आणि त्या कारणाने अगदी चेंडूला वाचता आलं नाही. राकेशला बघितलं आपण, चेंडू बॉडीला धडकला होता. अपेक्षा होती की पहिला मोठा फटकायला, पण तसं काय झालं नाहीये. इथे सुद्धा अपेक्षेला उतरला की नाही पाहतायत. पंचांनी सुद्धा चेंडूला पाहिलं, इम्पॅक्ट चेक केला, आणि लागोपाठचे 2 चेंडू अचूक इथे पेश केलेत गोलंदाज विनय पाटीलने, आणि सामना पुन्हा बनवलाय, सामना पुन्हा झुकलाय तो पीसे विहाना 11 संघापुढे. हो जरूर, कारण 4 चेंडूमध्ये आता इथून विचार जर केला तर 17 धाव्यांची गरज, आणि हा चेंडू पहा शफल होऊन गेल्याचा प्रयत्न झाला, आणि काय सुंदर डिलिव्हरी तिथे मात्र आपल्याला विनय पाटीलची मात्र पाहायला मिळाली. ओ इथे सुद्धा अजून एक पाहू शकाल एक्सप्रेस डिलिव्हरी, बॅटची कडा, आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आज मयूर पाटील काय जबरदस्त खेळ साकारलाय. चांगला झेल त्याने पकडला, आणि इथे मात्र समाप्त झाला अजून एक खेळाडूचा खेळ, अर्थात वेदांत चालला पाठीमागे. आता समीकरणाकडे आपण लक्ष वेधलं तर 3 मध्ये तुम्हाला 3 ठोकावं लागतील षटकार. हो नक्कीच, वेदांत पण मागे चालला, आणि संघ सुद्धा इथे पिछाडीवरती आहे म्हणू शकतो आपण. अनुमान खांडवल बी संघ जो नवतरुण संघ आहे, जबरदस्त त्याने आजचा दिवस सुद्धा अगदी लक्षवेधक कामगिरी करून गाजवला, परंतु त्या संघाला इथे आता पराभवाला सामोरे जाण्याची वेळ दिसते. परंतु क्रिकेटचा सामना आहे, आपण शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत आपण अनुमान देऊ शकत नाही, आणि सांगणं सुद्धा चुकीचं असतं. इथे पण अवघड झालाय सामना, आणि अवघडमध्ये आता कशा पद्धतीने आता इथे चमत्कारिक बॉलिंग होईल, किंवा काही मिरॅकल घडेल का, किंवा नशिबाची साथ मिळेल का, ते बघायचं. इथे मात्र काहीतरी होऊ पाहतंय, फुलटा चेंडू होता, आणि तो लिगल ठरवला गेलाय. असं वाटलेलं की पंच दर्शतीपत नाही, त्यांचा अंदाज आहे, त्यांचा अनुमान आहे का लिगल चेंडू होता, आणि त्या चेंडूवरती सुद्धा झेल देऊन परतले पुण्यात नवीन फलंदाज. जसे आले त्याच पावलाने परतत असताना आता मात्र संघाला सुद्धा परतावं लागेल खांडवल गावाकडे. हो निश्चितपणे, कारण पाहतो की फक्त 2 पावलं दूर आता विजयापासून गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे संघ, आणि चांगला क्रिकेट त्यांच्याकडून आज आपण पाहतो. ही नवीन फलंदाज यश आलाय, परंतु आता यशला जास्त आता यश तिथे मिळणार नाहीये, कारण त्यांच्याकडे फक्त 2च चेंडू आता शिल्लक आहेत, आणि त्या 2 चेंडूमध्ये 17 धावाची अजूनही गरज आहे. ओ पाहू शकाल पुन्हा एकदा बॅटची कडा, आणि या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक कंप्लीट केली विनय पाटीलनं. एकदा टाळ्या सुद्धा विनयसाठी. हो आजच्या दिवसामध्ये 2 हॅट्रिक झाल्या, सकाळी पण एक हॅट्रिक झालेली आहे, विकेट हॅट्रिक सुद्धा झाली, षटकारांची हॅट्रिक झाली, विकेट हॅट्रिक पण सकाळी झाली सर. ओके ओके चला असू द्या. विनय पाटील वेल डन बॉय बाय यू. आता वाटतं की शेवटचा चेंडू आहे, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आपटी दिली आहे, अगदी शेवटच्या षटकामध्ये आला, आणि भल्या भल्या विकेट तिथे घेतल्या, आणि तिथे त्याची एक स्ट्रॅटेजी सुद्धा कामाला आली म्हणू शकतो. कदाचित पुढच्या जर फेरीमध्ये गेला, अजून क्वालिफाय झाला, सेमीफायनलमध्ये गेला, तर एक शर्यतीमध्ये येऊ शकतो विनय पाटील, म्हणजे मॅच ऑफ दी सिरीजसाठी. पण तो पुढचा विषय पुढे असेल. इथे विषय समाप्त झाला तो खांडवल या संघाचा, कारण त्यांनी सामना गमावलाय, आणि सामन्याचा शिल्पकार ज्याची आपण चर्चा करतोय, ज्याच्या चर्चेला उधाण आलं, ज्यांना मामा लोकांनी फार शुभेच्छा दिल्या चिराटपाड्यावरून, तो